फॅमिलीसोबत असं झालं पाहिजे, त्या व्यक्तीच्या मुलांसोबत असं झालं पाहिजे किंवा त्या व्यक्तीसोबत असं झालं पाहिजे. कारण ते म्हणतात ना, आपण जर दुसऱ्यासाठी खड्डा खणला ना, तर त्या खड्ड्यात आपणच एक दिवस जाऊन पडतो, ते आपल्यालाच कळत नाही. मी म्हणते, मी जर दुसऱ्यांच्या मुलांना नावं ठेवल्यापेक्षा मी हे बघते ना, की मी माझ्या मुलांमध्ये किती इम्प्रूव्ह करू शकते आहे. पहिल्या लग्नातसुद्धा मी तुम्हाला सांगते, मला हे गोष्टी काढायच्या नाही आहेत, पण सांगते, पहिल्या लग्नात मी सासूचा, 2 नंदांचा, नवऱ्याचा भरपूर त्रास सहन केला होता. 3 वर्ष म्हणजे त्रास सहन केला. त्याच्यानंतर केसमध्ये 3 वर्ष त्रास सहन केला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे लाईफस्टाईल. मला असं वाटलं की कसं आहे, तुम्ही माझी फॅमिली आहे. जसे मी तुमच्यासोबत सुखाच्या गोष्टी शेअर करतो, तसे माझ्या आयुष्यातली दुःखाची सुद्धा मी तुमच्यासोबत गोष्ट शेअर करत असतो. मला एका विषयावर बोलायचं आहे की माझ्या आयुष्यात आधीपासून जे काही झालेलं आहे ते मी प्युअरली किंवा रिअली ते शेअर केलेलं आहे. मला सासू सासऱ्यांचा आधी त्रास होता, तो मी शेअर केला. माहेरच्यांचाही काय मला त्रास होता, तो सुद्धा मी शेअर केला. परंतु जशी जशी परिस्थिती बदलत गेली किंवा जसं जसं बदल होत गेले, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केले. परंतु काही लोक असे ठराविक लोक आहेत की मला ते इथून पुढे जाऊ देत नाही आहे. म्हणजे मी जेवढा फोर्सनी समोर जाण्याचा प्रयत्न करत आहे, तर ते तेवढ्याच फोर्सनी मला मागे ओढण्याचा प्रयत्न करत आहे. आणि याचा असर कशावर होतो? आपल्या फॅमिलीवर होतो, आपल्या मुलांवर होतो, आपल्या बिझनेसवर होतो किंवा आपल्या कामावर होतो. आणि याचा असर जास्तीत जास्त माझ्या बॉडीवर झालेला आहे. मी तुम्हाला सांगते, माझ्या आयुष्यात कितीही दुःख असू द्या, पण मी हॅपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. माझा संसार एवढा विस्कटलेला होता, जे तुम्ही बघितलेलं आहे. मी मार सहन केलेला आहे. पहिल्या लग्नातसुद्धा मी तुम्हाला सांगते, मला हे गोष्टी काढायच्या नाही आहेत, पण सांगते, पहिल्या लग्नात मी सासूचा, 2 नंदांचा, नवऱ्याचा भरपूर त्रास सहन केला होता. 3 वर्ष म्हणजे त्रास सहन केला. त्याच्यानंतर केसमध्ये 3 वर्ष त्रास सहन केला. त्याच्यानंतर दुसरं लग्न झालं. असं वाटलं इथं सर्व हॅपी असणार. परंतु तुम्ही सांगा, ज्या मुलीचं नवीन लग्न होते, लगेच जर तिच्या जाऊनी किंवा कोणी तिला सांगितलं की तुझ्या नवऱ्याने आजपर्यंत मेहनतच केली नाही, हेच केली नाही, तेच केली नाही. अरे मग मेहनत केली नव्हती तर मग माझ्या लग्नाला असं नाही ना. तुम्ही जसं सर्वजण मला म्हणता की तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज, माझं लव्ह प्लस अरेंजच आहे. मी आधी पण सांगत आहे, आज पण सांगत आहे. परंतु मला ज्या दिवशी माझ्या नवऱ्याने मागणी केली होती लग्नाची, तर मी म्हटलं, माझ्या आयुष्यात आधीच भरपूर वादळ वारं येऊन गेलेले आहेत, त्याच्यामुळे हा डिसिजन मी एकटी न घेता, मी तुझ्या भरोशावर न घेता तुझ्या फॅमिलीच्या भरोशावर घेणार. म्हणून आम्ही सर्वजण त्याच्या फॅमिलीला भेटलो, त्याचे फॅमिलीवाले मला भेटले. आम्ही सर्व अटी व नियम सर्व काही सांगितलेलं होता. परंतु त्याच्यानंतर जो कोरोनाच्या काळात मला त्यांनी साथ दिला नाही, तो माझा तो राग होता. डिलिव्हरी पिरियडमध्ये मला त्यांनी साथ दिला नाही, जो की प्रत्येक मुलीला वाटत असते की आपल्या घरच्यांनी आपल्याला साथ दिला पाहिजे. आता असं वाटते की माझ्या नवऱ्याने कमाई केली नव्हती म्हणून मला त्यावेळी त्यांनी साथ दिली नाही. इट्स ओके. तेव्हा मी लोकांना पैसे मागितले, लोकांचे पैसे मी दिले. काही लोकांनी घेतले, काही लोकांनी घेतले नाही. मी तर माझे इकडून पूर्ण परफेक्टच केलेलं आहे. मी असं केलं का की मी डिलिव्हरीच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेतले आणि मी त्यांना परत दिले नाही, असं काहीच केलं नाही. कदाचित मी ते केलं असतं ना, तर आजपर्यंत किती लोकांनी, त्या लोकांनीसुद्धा माझ्यासाठी व्हिडिओ टाकले असते की मोहिनी हजारेला आम्ही पैसे दिले होते, तिने आम्हाला परत दिले नाही. आणि माझ्या मागं तुम्ही काही म्हणा तुम्ही, पण माझ्या मागं शक्ती आहे, स्वामी आहेत की माझं कितीही वाटोळं होण्याचा प्रयत्न होऊ द्या, करू द्या, पण माझं वाटोळं होत नाही. आणि राहिलं आजार पण, आता काही लोक म्हणतात आमचा श्राप लागला, आमच्यामुळेच तू आजारी पडली, आमच्यामुळेच तुला मागं ते नखाचं झालं होतं, आमच्यामुळेच तुला आता बोलता येत नाही. तर मला वाटत नाही हे असं आहे. कारण असं जर असतं तर देवाने तो सुद्धा आशीर्वाद तुम्हाला दिला असता की तुम्ही जे एखाद्या व्यक्तीला म्हटलं की तू माझं वाटोळं केलेलं आहे, जा तुम्ही यायला पाहिजे किंवा तुझं हे झालं पाहिजे, तर प्रत्येक व्यक्ती आता आजारी असता, प्रत्येक व्यक्तीने एकामेकाला श्राप देऊन मारून टाकलं असतं. हा, ते म्हणतात ना, कावळा बशाची डांग तुटायची. आता मी आजारी पडली तर याचं सुद्धा काही लोक स्वतःला क्रेडिट घेत आहेत. तर असो, तर मला एकच सांगायचं आहे व्हिडिओमार्फत की बाबा, माझं आता सर्व काही सेटल आहे. असं नाही की मला डेली ब्लॉग बनवलेच पाहिजे. माझे सासू सासरे हॅपी आहेत. त्यांना माझ्यापासून मी जे काही व्हिडिओ टाकले होते त्याच्याविषयी मी त्यांना माफी मागितली. ते पण म्हणतात की आम्ही पण तेव्हा चुकलो, आम्ही तुला साथ द्यायला पाहिजे होती, आम्ही दिली नाही. आम्ही तुला राहायला घर द्यायला पाहिजे तेव्हा आम्ही दिलं नाही. आणि कसं आहे, कोणत्याही वस्तूची ओढ तोपर्यंतच असते जेव्हापर्यंत ती गोष्ट आपल्याकडे नसते. आता मला घर पाहिजे होतं, मला ती ओढ कुठपर्यंत होती, जोपर्यंत माझ्या मुलांच्या
म्हणजे डोक्यावर छत नव्हतं तोपर्यंत. आता माझे ऑलरेडी घर आहे, आता त्यांनी मला घर दिलं, परंतु तेवढी अचिव्हमेंट किंवा तेवढी ओढ मला आहे का त्या घराची? नाही आहे. त्याच्यामुळे ते पण चुकले होते, मी पण चुकले होते. मी त्यांचे जे व्हिडिओ टाकले होते ते मी डिलीट केले, प्रायव्हेट आहेत अजूनही. आणि त्याच्यानंतर मी त्यांना माफी मागितली, त्यांनी मला माफ केलं. इट्स ओके. माहेरकडच्यांचं पण काही चुकलं होतं, आता माहेरकडच्यांचं चुकलं होतं, माझं पण चुकलं होतं. आमचे वाद मिटले, ते पण हॅपी आहे, मी पण हॅपी आहे. त्यांच्या प्रत्येक दुःखात पैशांची घेवाणदेवाण असो, कपडे असो, त्यांच्या मुलांचे दुखणं सुखणं असं. कारण मी ही गोष्ट अभिमानाने सांगते की माझ्या दोघांना कधी पण मदत लागली, पैशाची असो कोणतीही असो, ती मलाच मागतात आणि मी ती ऑलरेडी पूर्ण करते. त्याच्यामुळे आता आमचे संबंध चांगले आहेत. आता मी एवढी आजारी पडली आता, तर मला कोण मदत केली? फक्त माझ्या आईने केली. 15 दिवस माझ्या आईने मला अक्षरशः उठू पण दिलं नाही. मुलांचा डबा असो, स्वराला जे पाहिजे ते खायला प्यायला करून दिलं. माझ्या नवऱ्याचा डबा केला. फक्त माझा नवरा आंघोळ वगैरे कपडे वगैरे त्याचा तो धुवत होता. बाकी मला दवाखान्यात ने-आण करणे, मला मेडिसिन देणं, मला नाश्ता देणे, मला जेवण देणे, सर्व काही माझ्या आईनेच केलं. फक्त सांगण्याचं एकच तात्पर्य आहे, आपल्या फॅमिलीची जर एकजूट असेल ना, आपल्या फॅमिलीची एकजूट असेल, मुलांचं प्रेम असेल आणि नवऱ्याचा सपोर्ट असेल ना, तर कितीही लोक तुमचं वाटोळं करण्याचा प्रयत्न करू द्या, तुमचं वाटोळं होत नाही, होणार नाही, कधीच होणार नाही. आणि माझंसुद्धा वाटोळं कधीच होणार नाही. कारण मी आजपर्यंत कोणाच्याच बद्दलात तात्पुरता जर मला राग आला ना, मी त्या वेळेसच व्हिडिओद्वारे कम्युनिटीद्वारे व्यक्त करून देते. परंतु मी दिवसभर त्या व्यक्तीचा विचार करत नाही की त्या व्यक्तीच्या फॅमिलीसोबत असं झालं पाहिजे, त्या व्यक्तीच्या मुलांसोबत असं झालं पाहिजे किंवा त्या व्यक्तीसोबत असं झालं पाहिजे. कारण ते म्हणतात ना, आपण जर दुसऱ्यासाठी खड्डा खणला ना, तर त्या खड्ड्यात आपणच एक दिवस जाऊन पडतो, ते आपल्यालाच कळत नाही. मी म्हणते, मी जर दुसऱ्यांच्या मुलांना नावं ठेवल्यापेक्षा मी हे बघते ना की मी माझ्या मुलांमध्ये किती इम्प्रूव्ह करू शकते. एक उदाहरण देते. आता भरपूर असे मी मुलं बघितलेले आहे की ती कंटिन्यू टॅब बघतात, मोबाईल बघतात, त्याच्यामुळे त्यांच्या मुलांचे डोळे तिरकस झालेले आहे. परंतु त्या व्यक्तींचं लक्ष त्यांच्या मुलावर न राहता दुसऱ्यांच्या मुलांवर जास्त राहते, बरोबर. म्हणून बघा, माझ्या स्वराजला पण मी जास्त मोबाईल, तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये, तात्पुरताच देत असते. आता मी काही इम्पॉर्टंट काम करत आहे, समजा मी आता रिव्ह्यू देत आहे कोणत्या तरी प्रोडक्टचा, किंवा मग मी महत्त्वाचा मला कॉल सुरू आहे स्पॉन्सरशिपचे वगैरे, तेव्हाच मी त्याला मोबाईल देते. मग तो 5 ते 10 मिनटं शांत बसते, नंतर मी देत नाही. स्वरा पण आता एवढ्या दिवस घरी होती, परंतु तिला टी व्हीचा नाद नाही आहे आता, कपडे आणि मोबाईलसुद्धा ती कमी बघत होते. माझा हा एक फायदा झाला हॉस्टेलमध्ये टाकण्याचा. दुसरा फायदा, मान्य करतो, आपली मुलं आहे घरी असली की स्वरा भरपूर असं ड्रायफ्रूट हे खात होती, म्हणजे पिझ्झा बर्गर हे तिला भरपूर आवडत होते. आणि आत्तासुद्धा भरपूर असे आईबाप आहेत जे मुलांना ते खाण्यापिण्यासाठी देतात की जे आरोग्यासाठी खूप भयावह आहेत, त्याची इफेक्ट खूप खराब होतात. परंतु आता मी लोकांच्या मुलांना मला कोणाला हे नावं ठेवायची नाही, फक्त मी एक उदाहरण देत आहे. तर मी माझ्या मुलांमध्ये इम्प्रूव्ह केलं, मी लोकांच्या मुलांना नावं ठेवली नाही आणि ठेवणारही नाही आहे. त्याच्यामुळे आपल्यात हे दिसते की आपण एक आई असून जर दुसऱ्यांच्या मुलांना नावं ठेवत आहे, तर मग आपल्या आईपणाला काही अर्थच नाही आहे, बरोबर. तर मी माझ्या मुलीचं ते पण खायला कमी केलं आणि तुम्ही रिझल्ट बघितलेला आहे की आता ती किती मस्त गोजीरवाणी, लाजीरवाणी आणि किती स्वीट आणि सुंदर दिसते. पुन्हा तिचं प्रेम खूप वाढलेलं आहे मामा मामीविषयी. जरी माझी छोटी म्हणजे मोठे वहिनी भाऊ जरी बोलत नसतील, तरी आम्ही मुलांमध्ये प्रेम कायम ठेवलेलं आहे. रक्षाबंधनला स्वरा गेली, विराजला राखी बांधून आली, माझा भाऊ पण आला, आम्ही रक्षाबंधन केलं. मतभेद आता आम्ही आपसात ठेवतो, ते आम्ही उघड्यावर आणत नाही, बरोबर. त्याच्यामुळे माझा संसार होता तो मी व्यवस्थित केलेला आहे, करून दाखवलेला आहे. तर त्याच्यामुळे माझी जर फॅमिली सर्व गोष्ट विसरलेली आहे, आम्ही सरगुण्या गोविंदाने राहत आहोत. माझा नवरासुद्धा एवढा बिचारा दारूडा होता, हे होता, पण त्यानेसुद्धा मुलांसाठी माझ्यासाठी सर्व काही सोडलं. व्यवस्थितरित्या कॅन्टीन चालवते, 300 ते 400 रुपये रोज आज तो घरी देत आहे. मला तुम्ही सांगा, 300 ते 400 रुपये रोज धरला तरी 12,000 रुपये महिना होतो. आज 12,000 रुपये महिन्यात व्यवस्थितरित्या घर चालतं, काही टेन्शन नाही. तरी पण काही लोकांच्या चोरांच्या उलट्या बोंबा, आमच्यावर कर्जच आहे, आम्हाला EMIच भरावं लागते, आम्हाला हेच करावं लागते. म्हणजे असं वाटते ना, ते व्यक्ती ना त्यांच्या लाईफपेक्षा आमच्या लाईफमध्ये जास्त इंटरफेअर करत आहे. तर असू द्या, तुम्हाला किती इंटरफेअर करायचं आहे करा. माझे सासर माहेर, माझे दोन्ही भाऊ वहिनी, आई नवरा मुलं हे सदैव माझ्यासोबत आहे आणि वरची शक्ती तर नेहमीच माझ्यासोबत आहे, बरोबर. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.